ठाकरेंचा काँग्रेस पवारांसोबत जाण्याचा निर्णय वेदनादायक होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं हे वक्तव्य आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं ते अगदी खरं आहे असं सामंत यांनी म्हटलंय. ठाकरेंनी जे काही केलं ते स्वतःसाठी होतं हे समजल्यावर त्रास झाला असं देखील सामंत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदेंचा वापर करून घेण्यात आला असा आरोप देखील उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला. आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे मुख्यमंत्र्यांनी केले. उद्धव ठाकरे यांना स्वतःच मुख्यमंत्री व्हायचं होतं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि काही लोक त्यांनी शरद पवारांकडे भेटीसाठी पाठवले तर सांगितलं. यामध्ये मला जेवढी माहिती आहे, कारण त्या संपूर्ण 34 दिवसाचा साक्षीदार मी आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला सगळ्याच आमदार महोदयांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होणार आहेत. आणि हा एक धक्का होता की भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे वंदनीय बाळासाहेबांचा, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा, मोदी साहेबांचा फोटो टाकून आम्ही मतं मागितली. आणि त्याच्यानंतर काँग्रेसबरोबर जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता, पवारसाहेबांबरोबर जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता, हा फार वेदनादायक होता. हे अनेक वेळा शिंदेसाहेबांनी आमदारांचं नेतृत्व करत त्यांना सांगितलेलं होतं. शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि आमदार सहमत का होते, तर एकनाथ शिंदेसाहेबांसारखा एक सर्वसामान्यांचा नेता, लोकनेता मुख्यमंत्री होऊ शकतो अशा पद्धतीची प्रत्येकाची भावना होती. परंतु हे सगळं नंतर जे होतं ते स्वतःसाठी होतं हे शपथविधीनंतर कळलं. आणि त्याच्यानंतर दुर्दैवानं करोनाचं संकट आपल्या सगळ्यांसमोर आलं आणि म्हणून आम्हाला देखील आमच्या भावना ज्या आहेत त्या एक्सप्रेस करता आल्या नाहीत. आणि म्हणून 2 वर्षानंतर मला असं वाटतं की पुन्हा एकदा शिंदेसाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला करोनानंतर. त्याच्यानंतर देखील ऐकण्याची भूमिका घेतली गेली नाही आणि म्हणूनच हा उठाव झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की ती सगळी जी मुवमेंट होती 34 दिवसाची, ही कुठंतरी स्वतःलाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी केलेली होती. त्याच्यामध्ये फक्त एकनाथ शिंदेसाहेबांचा वापर करून घेण्यात आलेला होता. निश्चित तरी होते मंत्री उदय सामंत. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ.